मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फूट पाणी भरल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सध्या पोलिसांकडून अंधेरी गोखले पुलाचा वापर करा असं आवाहन चालकांना केलं जात आहे। तर पुन्हा एकदा अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। 3 ते 4 फूट पाणी इकडे साचलेलं आहे। पर्यायी मार्ग म्हणून गोखले पुलाचा वापर करा असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। चालकांनी या परिसरात वाहनं नेऊ नयेत असं देखील सांगितलं जात आहे। सबवे पाण्याखाली गेलाय। सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। रात्रभर पडलेल्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे आणि सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्याची ही पावसामधली परिस्थिती आपण सध्या पाहतोय। पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले। ज्यावेळी जोरदार पाऊस झालेला नव्हता, पण तरी सुद्धा काही दिवसांपूर्वी अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेला होता, थोड्याशा पावसात सुद्धा, आणि आता संततधार पावसानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सत्यम, अंधेरी सबवे पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पाणी साचलंय, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? नक्कीच मुंबईत आहे काल रात्रपासून आहे जोरदार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसामुळे जे पश्चिम उपनगरात रात्रीमध्ये आहे सखल भाग होता त्या ठिकाणी पाणी जमलं होतं। मात्र अंधेरी सबवे जो आहे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवेत आज पहिल्याच पावसामध्ये पुन्हा सबवे भरला आहे। आपण पाहिलं तर पावसापूर्वी एका दिवसाच्या पावसामध्ये देखील अंधेरी सबवे भरला होता, त्यामुळे अंधेरी सबवेवर टीका केली जात होती। खरं तर पालिकेकडून आहे तर नाले सफाईचे दावा केला जातात, मात्र अंधेरी सबवे या ठिकाणी आपण पाहिलं तर किरकोळ पावसामध्ये देखील पाणी भरून जातं। त्यामुळे आज सकाळची वेळ आहे आणि मोठ्या संख्येमध्ये शाळकरी मुलं असतील ते जातात शाळेत वगैरे, कामगार असतील ते कामासाठी जातात। मात्र अशामध्ये सबवे भरल्यामुळे आहे त्याच्यावर कुठेतरी टीका होताना पाहायला मिळाली। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोटार पंप आहे जे बसवून त्याच्याकडून वॉटर पंप मधून पाणी काढण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे। दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी या बॅरिकेड लावून आहे त्या ठिकाणी वाहतूकदार आहेत जे वाहन चालक असतील किंवा पायी चालणारे लोक आहेत त्यांना गोखले पुलाचा वापर करा अशा सूचना देखील केल्या जातात। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर सकाळी 5 वाजताची हे आपण दृश्य पाहतोय अंधेरी सबवे जवळची, जिथे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि पाणी साचलेलं आहे, त्यामुळे अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तर अंधेरी सबवेमधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। इथे वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत आणि हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। पूर्व उपनगरे असतील, पश्चिम उपनगरे असतील, पावसानं दमदार बॅटिंग केल्यामुळे सध्या सगळीकडे पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतोय। गोरेगाव, दादर आणि सायन इथली ही चित्र आपण पाहतोय। गोरेगावमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे। किंग सर्कल भाग जो सखल भाग आहे, जिथे पावसामध्ये कायमच पाणी साचतं, त्या किंग सर्कल भागात देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर सायन सबवे मुंबईमधला तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। सकाळी 5 वाजताची ही किंग सर्कल जवळची दृश्य आपण पाहतोय। सायन सबवे पाण्याखाली गेला आणि याच पाण्यातून वाट काढत मुंबईकरांना, नोकरदार वर्गाला आपला मार्ग शोधावा लागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।